हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो थर्मल इंजिनिअरिंग. आता थर्मल इंजिनिअरिंगचे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते आपण आजच्या लेक्चरला पाहणार आहोत. तर बाळांनो युनिट वाईज तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक्स देतोय, ते इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्ही तसे लिहून घ्या. तर आपला सब्जेक्ट आहे बाळांनो थर्मल इंजिनिअरिंग. ठीक आहे, थर्मल इंजिनिअरिंग. थर्मल इंजिनिअरिंग मध्ये तुमचा जो युनिट नंबर 1 आहे त्या युनिट नंबर 1 चं वेटेज आहे 12 मार्कांचं. त्यानंतर जे युनिट नंबर 2 आहे त्याचं वेटेज आहे 16 मार्क्स, 16 मार्कांचं वेटेज आहे. त्यानंतर युनिट नंबर 3 जे आहे या युनिट नंबर 3 चं वेटेज सर्वात जास्त आहे 18 मार्क्स. त्यानंतर जे युनिट नंबर 4 आहे त्याचं वेटेज आहे 12 मार्क्स. त्यानंतर युनिट नंबर 5 जे आहे त्याचं वेटेज आहे 12 मार्क्स. अशा पद्धतीने बाळांनो ह्या 5 युनिटचे वेटेजेस या ठिकाणी तुम्हाला सांगितले. यामध्ये जर पाहिलं तर प्रॉब्लेम्स आपल्याला पाहायला भेटतात फर्स्ट युनिट मध्ये, सेकंड युनिट मध्ये, फोर्थ युनिट मध्ये. या 3 युनिट मध्येच फक्त आपल्याला न्यूमरिकल्स पाहायला मिळतात. युनिट नंबर 3 आणि युनिट नंबर 5 मध्ये न्यूमरिकल्स नाहीत, जस्ट ओनली थिअरी आहे. ठीक आहे, चला युनिट नंबर 1 चे आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहूयात. आता युनिट नंबर 1 जो आहे त्यामध्ये इम्पॉर्टंट टॉपिक्स. ठीक आहे, बरं याचे जे काही न्यूमरिकल्स आहेत ते मॅक्सिमम 5 to 6 न्यूमरिकल्स आहेत टोटल. ठीक आहे, तर ते सर्व आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत आपल्या सिलेबस मध्ये. तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर काही डेफिनेशन्स तुम्हाला करायच्यात. यामध्ये तुम्हाला डेफिनेशन करायची आहे सिस्टीमची. ठीक आहे, सिस्टीमची डेफिनेशन करायची. त्यानंतर सिस्टीम म्हणजेच थर्मोडायनामिक सिस्टीम बरं का बाळांनो, बोलू नका रे. सिस्टीम म्हणजेच थर्मोडायनामिक सिस्टीम हे लक्षात ठेवा. तुम्हाला थर्मोडायनामिक सिस्टीमची डेफिनेशन करायची आहे. ठीक आहे, थर्मोडायनामिक सिस्टीमची डेफिनेशन करायची तुम्हाला पहिल्यांदा. थर्मोडायनामिक सिस्टीमची डेफिनेशन करायची आहे. त्यानंतर तुम्हाला टाइप्स ऑफ सिस्टीम करायचे. सिस्टीमचे टाइप्स कोणते. आता सिस्टीमचे टाइप्स जर पाहिले तर त्यामध्ये येतं ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम. त्या तिन्ही सिस्टीम विथ डायग्राम, विथ एक्झाम्पल अँड डेफिनेशन करायचे. टाइप्स ऑफ सिस्टीम करून टाकायचं, खूप वेळा एक्झामला आलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला अजून एक डेफिनेशन करायची आहे, ती म्हणजे वर्किंग सबस्टन्स. ठीक आहे, वर्किंग किंवा प्युअर सबस्टन्सची डेफिनेशन. वर्किंग सबस्टन्स किंवा प्युअर सबस्टन्सची डेफिनेशन त्या ठिकाणी तुम्हाला करायची आहे. ओके, लक्षात ठेवा प्युअर सबस्टन्स तो असतो ज्याचं केमिकल कॉम्पोजिशन फिक्स आहे, आणि वर्किंग सबस्टन्स तो असतो ज्याचं केमिकल कॉम्पोजिशन आफ्टर प्रोसेस चेंज होऊ शकतं. असे 2 डेफिनेशन आहेत सिंपल. ठीक आहे, एक्झाम्पल सुद्धा लिहायचं जेव्हा तुम्ही डेफिनेशन लिहिताय. त्यानंतर डेफिनेशन लिहायची आहे. त्यानंतर तुम्हाला डेफिनेशन करायची बाळांनो स्टेटची, स्टेट ऑफ सिस्टीम. स्टेटची डेफिनेशन करायची आहे. त्यानंतर डेफिनेशन करायची आहे प्रोसेस, प्रोसेस ऑफ द सिस्टीम. त्यानंतर डेफिनेशन करायची तुम्हाला सायकलची डेफिनेशन. ठीक आहे, या डेफिनेशन केल्यानंतर तुम्हाला डेफिनेशन करायची आहे एनर्जीची, एनर्जीची डेफिनेशन. एनर्जीची डेफिनेशन पण युनिट 1 मध्ये आहे आपल्याला. ठीक आहे, एक्झाम्पल सुद्धा लिहायचं जेव्हा तुम्ही डेफिनेशन लिहिताय. त्यानंतर ऍब्सोल्यूट टेम्परेचरची डेफिनेशन तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे. ऍब्सोल्यूट टेम्परेचरची डेफिनेशन. छोटे छोटे डेफिनेशन्स आहेत, या डेफिनेशन तुम्हाला डिटेलमध्ये करायच्या आहेत. ऍब्सोल्यूट टेम्परेचरची डेफिनेशन लेक्चर मध्ये हे सगळं एक्सप्लेन केलं गेलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला करायची बाळांनो वर्क डनची डेफिनेशन. ठीक आहे, कोणती डेफिनेशन करायची, वर्क डन. ह्या छोट्या छोट्या डेफिनेशन मी तुम्हाला सांगतोय ज्या एक्झामला प्रत्येक वेळी आलेले आहेत. ठीक आहे, वर्क डनची डेफिनेशन झाल्यानंतर तुम्हाला करायची आहे डिफरन्स. तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे डिफरन्स. एक डिफरन्स आहे बाळांनो, हा डिफरन्स जो आहे तो आहे हीट अँड वर्कचा. हीट आणि वर्कचा जो डिफरन्स आहे तो खूप वेळा एक्झामला आलेला आहे. हा टॉपिक तुम्हाला करायचाच आहे.
ठीक आहे. त्यानंतर डेफिनेशन करायची तुम्हाला एन्थाल्पीची डेफिनेशन करायची आहे. एन्थाल्पीची डेफिनेशन तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे. डेफिनेशन केल्यानंतर युनिट आणि एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता. आता एन्थाल्पी एक कन्सेप्ट आहे तर युनिट येणार याला. ठीक आहे. तर एन्थाल्पीचा फॉर्म्युला जर लिहिला तर बेटर आहे आणि युनिट लिहायचं. एन्थाल्पीचं युनिट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किलो जूल पर किलोग्रॅम. हे अशा गोष्टी तुम्हाला बारीक सारीक लक्षात ठेवायच्यात. नंतर तुम्हाला डेफिनेशन करायची एंट्रॉपीची. एंट्रॉपीची डेफिनेशन करायची आहे. डेफिनेशन नंतर त्याचं युनिट पण तुम्ही लिहू शकता किलो जूल पर किलोग्रॅम डिग्री केल्विन. एन्थाल्पी एंट्रॉपी. ठीक आहे. त्यानंतर लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक्स. हा टॉपिक तर अति महत्वाचा आहे, खूप वेळा एक्झामला आलाय. हे वरती जे दिसतंय ना तुम्हाला एवढे सगळे टॉपिक्स, याची फक्त एक एक डेफिनेशन आहे, ती तुम्ही करणारच आहात. त्यानंतर तुम्हाला करायचंय लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ठीक आहे. लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक मध्ये येतो झिरोथ लॉ, त्यानंतर येतो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, मग येतो सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. हे तिन्ही लॉ तुम्ही करणारच आहात, इम्पॉर्टंट आहे, खूप वेळा येतात ते. ठीक आहे. ओके. इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला पुढे जायचंय बाळांनो. त्यामध्ये तुम्हाला एक हे जे काही ऍप्लिकेशन्स आहेत, तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिकचे ऍप्लिकेशन्स ते तुम्हाला त्या ठिकाणी करायचे आहेत. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिकच्या ऍप्लिकेशन्स मध्ये काय काय येतं, तर तुम्हाला स्टेडी फ्लो प्रोसेस, स्टेडी फ्लो प्रोसेस व्यवस्थित करायची आहे. त्यानंतर तुम्हाला पॉइंट करायचा आहे बाळांनो नोझल. स्टेडी फ्लो प्रोसेस काय असते ते तो पॉइंट आहे की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक मध्ये स्टेडी फ्लो प्रोसेस कंटिन्यू होते, म्हणजे ओपन सिस्टीम असते. ठीक आहे. तर ती ओपन सिस्टीम कशा पद्धतीने फॉलो केली जाते ते एक्झामला भरपूर वेळा आलंय. त्यानंतर ऍप्लिकेशन मध्ये येतात नोझल. नोझल म्हणजे काय ते पाहायचंय. त्यानंतर स्टीम टर्बाईन, स्टीम टर्बाईन वाफेवर चालणार टर्बाईन. त्यानंतर बॉयलर, बॉयलर आणि त्यानंतर येतं कंडेन्सर, कंडेन्सर. ठीक आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी करायच्यात युनिट नंबर 1 मध्ये. हे सगळे ऍप्लिकेशन्स आहेत फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिकचे. नोझल, स्टीम टर्बाईन, बॉयलर, कंडेन्सर खूप वेळा एक्झामला आलेले. ओके. अशा पद्धतीने इतके सगळे टॉपिक्स करायचे. आता ज्या पद्धतीने काही डिफरन्स पण असतात बाळांनो, जसं ज्याच्यामध्ये सिस्टीमचे टाइप्स आहेत, ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम. तर एक्झामला भरपूर वेळा आलाय ओपन सिस्टीम आणि क्लोज सिस्टीमचा डिफरन्स. ऑलरेडी मी तो टॉपिक सांगितलाय तुम्हाला करायला. एवढी थेरी तुम्हाला या युनिटमध्ये करायचीच आहे. आणि सुरुवातीचे जे 10-12 टॉपिक्स होते ना, त्यात फक्त एक एक डेफिनेशन आहे. आणि नंतरचे जे टॉपिक्स आहेत ना लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक्स, त्यामध्ये स्टेटमेंट आणि एक्झाम्पल तुम्हाला लिहायचंय. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो याचे एकूण एक 4 ते 4च न्यूमरिकल असे, 4 न्यूमरिकल्स असे जे टोटल न्यूमरिकल आहे पहिल्या युनिटमध्ये 7, त्यातले 4 न्यूमरिकल्स फक्त एकदा एक्झामला आले, एकदा. या युनिटचे न्यूमरिकल येण्याचे चान्सेस फार कमी आहेत, परंतु आपण मात्र ते घेतलेले आहेत, ते व्यवस्थित करा. ठीक आहे. युनिट 1 चे न्यूमरिकल एवढं तुम्हाला युनिट 1 मध्ये पाहायचं. युनिट 1 आहे तुम्हाला 12 मार्कांकरता 12 मार्क्स करता. ठीक आहे. काय डाऊट आहे युनिट 1 मध्ये? ठीक आहे. आता युनिट नंबर 2 येतं बाळांनो. युनिट नंबर 2 या थर्मल इंजिनिअरिंग मध्ये सगळ्यात जास्त मोठं युनिट कोणतं असेल तर युनिट नंबर 2 आहे, आयडियल गॅसेस आणि स्टीम फंडामेंटल म्हणून. बरं, याचं जर वेटेज पाहिलं तर जवळपास 16 मार्कांचं वेटेज आहे बाळांनो. ठीक आहे. खूप सारे न्यूमरिकल्स पाहायला भेटतात, खूप सारी थेरी पाहायला भेटती. यातले काही इम्पॉर्टंट थेरीचे टॉपिक्स आपण पाहणार आहोत. न्यूमरिकल जे आहेत ते सुद्धा तुम्हाला मी ऑलरेडी दिलेले आहेत, सो डोंट वरी. याच्यामध्ये तुम्हाला आयडियल गॅसेसचा कन्सेप्ट पाहायचा आहे. आयडियल गॅसेसचा कन्सेप्ट म्हणजे काय की असा गॅस ज्याच्यावर किती प्रेशर आपण अप्लाय केला तरी ज्याचं व्हॉल्यूम बदलत नाही, काहीच चेंज होत नाही, ज्याच्या प्रॉपर्टी चेंजेस होत नाहीत, त्याला आयडियल गॅसेस म्हणतात. अशी सिंपल डेफिनेशन आहे, ती डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर आयडियल गॅस हा रियालिटीमध्ये अस्तित्वात नाही, पण कुठल्याही गॅसेसचे कॅल्क्युलेशन करण्याकरता काही अझम्पशन्स आपण करतो जे आयडियल गॅसेसला गरजेचे असतात. कुठलाही गॅस हा प्रॅक्टिकल गॅस आहे, पण आयडियल गॅस म्हणून आपल्याला काही अझम्पशन्स करावे लागतात.
ते अझम्पशन्स आपल्याला या ठिकाणी पाहायचे. अझम्पशन्स 2 ते 3 वेळा एक्झामला आलेले आहेत. आयडियल गॅसेस साठी केले जाणारे अझम्पशन्स. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला थर्ड कॉन्सेप्ट करायचा आहे अवोगॅड्रोज लॉ. आयडियल गॅसेसच्या रिलेटेड एक लॉ आहे ज्याला आपण अवोगॅड्रोज लॉ म्हणतो. हा खूप महत्वाचा आहे, तो तुम्ही करणार आहात, तो आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला चार्ल्स लॉ करायचा आहे. चार्ल्स लॉ. ठीक आहे. चार्ल्स लॉ. बरं, हा जो चार्ल्स लॉ आहे हा पण आयडियल गॅसेसच्या रिलेटेड लॉ आहे. त्यानंतर तुम्हाला करायचा आहे बॉइल्स लॉ. ठीक आहे. बॉइल्स लॉ त्या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे, तो पण 5 ते 6 वेळा एक्झामला आलेला आहे, म्हणजे मोस्ट ऑफ ऑल रिपीटेड. त्यानंतर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, मोलर गॅस कॉन्स्टंट, ते करण्याची काही आवश्यकता नाही, परंतु युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट जर पाहायचं झालं तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे बाळांनो आपला, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट घ्या बाळांनो. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आणि मोलर गॅस कॉन्स्टंट. आता हे जे गॅस कॉन्स्टंट आहे यांचं फक्त तुम्हाला काय करायचं आहे, एक फॉर्म्युला लिहायचा आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं, माशी आली काही द्या इकडे लक्ष द्या. इकडे बघा, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट जर बोलायचं झालं तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट असतो R0 आणि मोलर गॅस कॉन्स्टंट असतो R. ठीक आहे. तर यांच्या व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. ठीक आहे. या व्हॅल्यूज जनरली क्वेश्चन मध्ये देत नाहीत. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला करायचंय आयडियल गॅस इक्वेशन. तुम्ही म्हणाल सर हे छोटे छोटे पॉइंट्स आहेत, हे काय येत आहे? हे न्यूमरिकल सॉल्व्ह करताना आपल्याला कामाला येतात आणि हे एक्झामला पण खूप वेळा आले. आयडियल गॅसचं इक्वेशन आहे PV = mRT. या आयडियल गॅस इक्वेशन वर खूप सारे न्यूमरिकल्स आहेत, ते तुम्हाला करायचे. आयडियल गॅसेस वर केले जाणारे खूप साऱ्या प्रोसेस आहेत, त्यातल्या काही इम्पॉर्टंट प्रोसेस मी तुम्हाला सांगतोय त्या तुम्हाला करायच्यात. इथपर्यंत आलात? त्यानंतर बाळांनो तुम्हाला करायचंय या ठिकाणी पहिली प्रोसेस करायची आयडियल गॅसेसच्या प्रोसेस येतात आयसोकोरिक प्रोसेस. आता ज्यावेळी तुम्ही या प्रोसेसचा स्टडी करणार आहे तेव्हा त्या प्रोसेस मध्ये नेमकं काय कॉन्स्टंट ठेवलं हे फार महत्वाचं आहे. आयसोकोरिक प्रोसेस मध्ये कॉन्स्टंट काय? व्हॉल्यूम. ही आयडियल गॅसेसवर केलेली अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवण्यात आलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला करायचंय आयसोबेरिक प्रोसेस. यातली एक तरी प्रोसेस एक्झामला येणार. आयसोबेरिक प्रोसेस मध्ये आयडियल गॅसवर केली जाणारी प्रोसेस आहे ज्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट ठेवण्यात आलेला आहे. काय कॉन्स्टंट ठेवण्यात आलाय? प्रेशर. जेव्हा तुम्ही या प्रोसेसचा स्टडी करता तेव्हा त्याची PV डायग्राम म्हणजे प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम डायग्राम, TS डायग्राम, टेम्परेचर वर्सेस एंट्रॉपीची डायग्राम, ह्या डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. आणि या प्रोसेस मध्ये प्रेशर कॉन्स्टंट असतो आणि त्यानुसार प्रेशर कॉन्स्टंट ठेवल्यानंतर व्हॉल्यूम कसं चेंज होतं किंवा मग टेम्परेचर नुसार एंट्रॉपी कशी चेंज होते ते या ठिकाणी तुम्हाला शो करायचं डायग्रामच्या माध्यमातून. सोबतच ते एक्सप्लेन करायचे. 2 सेंटेन्स मध्ये केलं तरी चालतं. तिसरी प्रोसेस आहे आयसोथर्मल प्रोसेस. आता ही जी आयसोथर्मल प्रोसेस आहे याच्यामध्ये तुम्हाला टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचे. काय कॉन्स्टंट ठेवायचे? टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर येते रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस. रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस. रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस याला आयसेंट्रॉपिक प्रोसेस असं म्हणतात. जास्त करून न्यूमरिकल्स याच्यावरच आहेत. ॲडियाबॅटिक प्रोसेस बाळांनो ती असते जिला हिटही मिळत नाही आणि जी हिट रिजेक्टही करत नाही. थोडक्यात हिट कॉन्स्टंट आहे. मग ह्या प्रोसेसमध्ये हिट कॉन्स्टंट असते. ही रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे आयसेंट्रॉपिक प्रोसेस आहे. ही पण खूप वेळा एक्झामला आलेली आहे. ठीक आहे. या प्रोसेसेस तुम्हाला करायचे, त्यांचे डिफरन्स एकदा प्रोसेस केला की डिफरन्स लगेच जमतात आपल्याला. एवढे टॉपिक पार्ट 1 मध्ये या युनिट मध्ये आहेत. सुरुवातीचे जे टॉपिक्स आहेत त्यात फक्त छोटे छोटे डेफिनेशन आणि अझम्पशन्स आहेत.
या प्रोसेसमध्ये छोटे छोटे 2-2 डायग्राम असतात, पीव्ही डायग्राम, टीएस डायग्राम, आणि त्याचे छोटे छोटे फॉर्म्युले असतात. काय कॉन्स्टंट ठेवलं हे फार महत्वाचं आहे, की त्या प्रोसेसमध्ये कोणती प्रॉपर्टी कॉन्स्टंट आहे. बरं, यावरील जे काही इम्पॉर्टंट न्यूमरिकल्स आहेत, ठीक आहे, यामध्ये काही इम्पॉर्टंट प्रॉब्लेम सुद्धा आहेत जे आपण ऑलरेडी घेतले, ज्याचे लेक्चर पण शेअर केलेलेच आहेत ऑलरेडी याच्यावर. ठीक आहे. त्यानंतर या युनिटमध्ये सेकंड टॉपिक येतो, म्हणजे सेकंड पार्ट येतो. त्या सेकंड पार्टमध्ये स्टीम फंडामेंटल्स या टॉपिकवर थिअरी येते. आता ही जी स्टीम फंडामेंटलची थिअरी आहे ती सुद्धा तुम्हाला पाहायची आहे. जनरली या युनिटचे ना असं समजा की निम्मे 8 मार्कांचे प्रॉब्लेम येणार. बरं, प्रॉब्लेम किती येणार या युनिटवर? तर 2च प्रॉब्लेम येणार. 2 प्रॉब्लेमसाठी तुम्हाला इतके सारे फॉर्म्युले पाठ करायचे की काय विचारताच होय नाही. जर तुमच्या आधीपासून कन्सेप्ट क्लिअर आहे तर ओके, जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर नसतील तर प्रॉब्लेम राहून द्या, मग थिअरीच व्यवस्थित करा. तरी सुद्धा या युनिटचे जे काही मार्क्स आहेत ते तुम्ही अचीव करू शकता. आता याच्यामध्ये एक महत्वाचा टॉपिक येतो, तो येतो बघा, जनरेशन ऑफ स्टीम. स्टीम फंडामेंटलचा टॉपिक या जनरेशन ऑफ स्टीम विथ कॉन्स्टंट प्रेशर, म्हणजे प्रेशरला कॉन्स्टंट ठेवून स्टीम कशी तयार केली जाते. हा टॉपिक थिअरीचा आहे बाळांनो. यावर कमीत कमी 4-5 सेंटेन्स जरी जमले, तुम्हाला माहिती त्या रिलेटेड एक ग्राफ आहे, त्या ग्राफला तुम्हाला असं एक्सप्लेन करायचं आहे. आठवत असेल असा ग्राफ होता ज्याच्यामध्ये ना तुम्हाला हे एक्सप्लेन करायचंय की स्टीम जनरेट करताना जर प्रेशर कॉन्स्टंट ठेवला तर कोणत्या पद्धतीने स्टीम जनरेट होते ते तिथे एक्सप्लेन करायचंय ना हा ग्राफ काढायचा आहे. ठीक आहे. नंतर सेकंड एक महत्वाचा टॉपिक येतो, तो आहे टेम्परेचर एंट्रॉपी. टेम्परेचर एंट्रॉपी म्हणजे टीएस चार्ट. हा चार्ट फार महत्वाचा आहे बरं का. या चार्ट मध्ये तुम्हाला एकच रिजन शो करायचा आहे, माहिती का कोणता? तर 2 फेज रिजन. हा 2 फेज रिजन तुम्हाला दाखवायचा. हा रिजन खूप वेळा चार्ट मध्ये दाखवायला आलेला आहे. हा जो चार्ट आहे हा समव्हाट असा दिसतो पहा, या पद्धतीने दिसतो, असा काहीसा दिसतो हा चार्ट. टीएच चार्ट आहे, इकडे टेम्परेचर, इकडे एंट्रॉपी, असा चार्ट काढायचा आणि यातला 2 फेज रिजन शो करायचा आहे. म्हणजे इथं फक्त डायग्राम आहे, तुम्हाला ही डायग्राम खूप वेळा एक्झामला आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला 2-4 छोट्या छोट्या डेफिनेशन्स करायच्यात. हे झाल्यानंतर, चार्ट झाल्यानंतर तुम्हाला छोट्या छोट्या डेफिनेशन्स आहेत. डेफिनेशन मध्ये पहिली डेफिनेशन येते वेट स्टीम. ज्या स्टीम मध्ये मॉइश्चरचे पार्टिकल असतात त्याला वेट स्टीम म्हणतात, आणि जिच्यात नसतात तिला ड्राय स्टीम म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला करायचंय ड्राय स्टीम. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला डेफिनेशन करायची डिग्री ऑफ सुपरहीट. काय करायचंय? डिग्री ऑफ सुपरहीट. ह्या डेफिनेशन्स आहेत बरं का, छोट्या छोट्या, ज्या खूप वेळा एक्झामला आलेल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला करायचंय ड्रायनेस फ्रॅक्शनची डेफिनेशन. तुम्हाला वाटेल फार जास्त टॉपिक आहे, मुळात हे फार जास्त टॉपिक नाही आहेत, कारण यात फक्त डेफिनेशन आहेत. ड्रायनेस फ्रॅक्शनची डेफिनेशन करायची आहे. त्यानंतर तुम्हाला डेफिनेशन करायची लॅटेंट हीटची. लॅटेंट हीट नंतर डेफिनेशन करायची आहे सेन्सिबल हीटची. ठीक आहे. एवढ्या डेफिनेशन तुम्हाला करायच्यात. हा झाला बाळांनो तुमचा थेरीचा पार्ट. एवढेच थेरीचा पार्ट आहे आपल्या पार्ट नंबर 2 मध्ये. युनिट नंबर 2 मध्ये एवढेच काय ते थेरीचे पार्ट आहेत बाळांनो. ठीक आहे. युनिट नंबर 2 16 मार्कला आहे, त्यातले 8 मार्कांची थेरी येणार आणि 8 मार्कांचे न्यूमरिकल्स येणार. ठीक आहे. न्यूमरिकलचे लेक्चर सेपरेट शेअर करतो मी. ठीक आहे, केलेले आहेत मी तसे आपले महालेज अकॅडमी ऍपवर. ठीक आहे. थेरीचा पार्ट युनिट नंबर 2 चा कंप्लीट झालेला आहे. बरं, बाकीच्या 3 युनिटची थेरी आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूयात. ओके, बाय स्टुडंट्स.